आता आपण मेटाबॉलिझम ऑफ ड्रगचा दुसरा पार्ट डिस्कस करणार आहे, मेटाबॉलिझम ऑफ ड्रग पार्ट 2. ओके, तर what are the learning outcomes of this session? Learning outcomes बघा, the learner will be able to classify reactions for metabolism of drug. ओके, तर मेटाबॉलिझम ऑफ ड्रग जे बॉडीमध्ये होत असतं आपल्या, तर त्या मेटाबॉलिझमसाठी लागणाऱ्या ज्या काही रिॲक्शन्स आहेत, ज्या रिॲक्शन घडत असतात बॉडीमध्ये, त्या रिॲक्शन्स आपण क्लासिफाय करायच्या आहेत. डिस्क्राईब व्हेरियस रिॲक्शन्स फॉर मेटाबॉलिझम ऑफ ड्रग, आणि ह्या रिॲक्शन्स ज्या आहेत त्या आपण डिस्क्राईब करायच्या आहेत, डिस्क्राईब करता आल्या पाहिजेत आपल्याला. दीज आर दी लर्निंग आउटकम्स. नाव already we had discussed what is biotransformation or metabolism reactions. Okay, biotransformation म्हणजे काय? Chemical alteration of drug takes place inside our body is called as biotransformation. Okay, and these biotransformation reactions or metabolism reactions, these are carried out by enzymes. कोणाच्या मदतीने केले जातात? Enzymes. Mostly microsomal enzymes are involved in the metabolism of drug. Now there are two types of biotransformation reactions or metabolism reactions. पहिले आहे non synthetic, or it is also called as phase 1 reaction, and second is called as synthetic or phase 2, or these are also called as conjugation reactions. त्यांनाच आपण काय म्हणतो? conjugation reactions. तर का म्हणायचं यांना असं आपण बघूया पुढं. We will discuss these reactions one by one. First, non-synthetic or phase 1 reactions आपण discuss करू. Now here there takes place only some structural changes in the structure of drug. ड्रगच्या स्ट्रक्चरमध्ये मायन्यूट काहीतरी स्ट्रक्चरल चेंजेस याच्यामध्ये केले जातात. याच्यामध्ये नवीन असा कुठला डेरिव्हेटिव्ह तयार होत नाही. दॅट्स वाय दीज रिॲक्शन्स आर कॉल्ड ॲज नॉन सिंथेटिक रिॲक्शन्स. यांना नॉन सिंथेटिक रिॲक्शन्स असं म्हटलं जातं. देर इज नो फॉर्मेशन ऑफ एंटायरली डिफरंट मेटाबोलाइट. बघा, नवीन म्हणजे एकदमच ड्रगच्या स्ट्रक्चरपेक्षा वेगळं स्ट्रक्चर असलेला एकदम असा कुठला मेटाबोलाइट याच्यामध्ये तयार होत नाही. ड्रगच्या स्ट्रक्चरमध्ये थोडेफार मॉडिफिकेशन्स या रिॲक्शन्समुळे घडत असतात. अशा ज्या रिॲक्शन्स आहेत यांना आपण नॉन सिंथेटिक रिॲक्शन्स असं म्हणतो. ओके, का म्हणायचं यांना? कारण नवीन कुठला एकदम स्ट्रक्चरल चेंजेस खूप होऊन वेगळाच काहीतरी मॉलिक्यूल याच्यामध्ये तयार होत नाही, म्हणून यांना आपण नॉन सिंथेटिक रिॲक्शन्स असं म्हणतो. Now there is no involvement of endogenously released substance in these type of reactions. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये तयार होणारा एखादा सबस्टन्स, म्हणजे एन्झाईम तर लागेलच, एन्झाईमची इन्व्हॉल्वमेंट सगळीकडे असते, पण एन्झाईम सोडून दुसरा कुठला तरी एखादा सबस्टन्स याच्यामध्ये लागतो का ह्या रिॲक्शन घडण्यासाठी? तर नाही. दुसरा कुठलाही वेगळा सबस्टन्स, इंडोजिनसली रिलीज सबस्टन्स या प्रकारचे रिॲक्शनमध्ये भाग घेत नाही. यांना आपण फेज 1 रिॲक्शन किंवा नॉन सिंथेटिक रिॲक्शन असं म्हणतो. मेटाबोलाइट फॉर्म्ड इज नॉट ऑलवेज वॉटर सोल्युबल. आता लक्षात घ्या, फेज 1 रिॲक्शनमुळे तयार होणारा जो मेटाबोलाइट असेल तो वॉटर सोल्युबल पण असेल आणि वॉटर इनसोल्युबल सुद्धा असेल. म्हणजे असं नाही आहे की फेज 1 मुळे तयार होणार फेज 1 रिॲक्शन्समुळे तयार होणारा जो मेटाबोलाइट आहे तो वॉटर सोल्युबलच असतो असं नाही. तो मे बी वॉटर सोल्युबल असेल किंवा वॉटर सोल्युबल नसेल सुद्धा. म्हणजे वॉटर सोल्युबल नसला तर त्याची परत एकदा रिॲक्शन घडणं गरजेचं असतं. ओके, म्हणून मेटाबॉलिझम एकाच स्टेपमध्ये होतं असं नाही. मेटाबॉलिझम काही वेळेला एकापेक्षा जास्त स्टेप्समध्ये सुद्धा होत असतं. ओके, समटाइम्स मोर रिॲक्शन्स टू बी फॉलोड टू मेक इट वॉटर सोल्युबल. आताच मी सांगितलं की एकाच रिॲक्शनमध्ये मेटाबॉलिझम पूर्ण होतं असं नाही. काही ड्रग्ज आहेत ज्यांचं मेटाबॉलिझम एकदाच रिॲक्शन झाली तर पूर्ण होतं, पण काही सबस्टन्सेसचं मेटाबॉलिझम होण्यासाठी एकापेक्षा जास्त रिॲक्शनची गरज पडत असते. आणि महत्वाचं बघा, नॉन सिंथेटिक रिॲक्शन किंवा फेज 1 रिॲक्शनमुळे तयार झालेला जो मेटाबोलाइट आहे तो आयदर इनॅक्टिव्ह असेल किंवा ऍक्टिव्ह असेल. म्हणजे नॉट नेसेसरीली की तो इनॅक्टिव्हच असला पाहिजे, तर तो इनॅक्टिव्हच असला पाहिजे असं काही नाही. तर फेज 1 रिॲक्शनमुळे तयार होणारा मेटाबोलाइट काही वेळेला
ऍक्टिव्ह सुद्धा असू शकतो. मेटाबोलाइट सुद्धा ऍक्टिव्ह असतात, आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. ओके, आता टाइप्स ऑफ नॉन सिंथेटिक किंवा फेज 1 रिएक्शन्स कोणकोणते आहेत बघा. पहिली आहे ऑक्सिडेशन, दुसरी आहे रिडक्शन, तिसरी आहे हायड्रोलिसिस, चौथा आहे सायक्लायझेशन, पाचवा आहे डिसायक्लायझेशन. ओके, आता वन बाय वन आपण बघूया. ऑक्सिडेशन म्हणजे काय, पहिल्यांदा बघू. ऑक्सिडेशन, ऍडिशन ऑफ ऑक्सिजन ऑर निगेटिव्हली चार्ज रॅडिकल इज कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन. म्हणजे एखादा ड्रग आहे, या ड्रगमध्ये ॲडिशन ऑफ ऑक्सिजन केलं किंवा निगेटिव्हली चार्ज आयनचं काय केलं, ॲडिशन झालं, तर त्या प्रकारच्या रिएक्शनला आपण काय म्हणतो, ऑक्सिडेशन. ॲडिशन ऑफ ऑक्सिजन ऑर निगेटिव्हली चार्ज रॅडिकल, और रिमूव्हल ऑफ हायड्रोजन और पॉझिटिव्हली चार्ज रॅडिकल, किंवा पॉझिटिव्हली चार्ज रॅडिकल किंवा हायड्रोजन रिमूव्ह होणं, याला सुद्धा म्हणजे मॉलिक्यूलमधून हायड्रोजन बाहेर काढून टाकला किंवा ऑक्सिजन आतमध्ये आला, तर या प्रकारच्या रिएक्शनला आपण ऑक्सिडेशन रिएक्शन असं म्हणतो. समजलं का ऑक्सिडेशन म्हणजे काय? आता बघा, ऑक्सिडेशन रिएक्शन्स कोणकोणते आहेत बघा. हायड्रॉक्सिलेशन ही ऑक्सिडेशन रिएक्शन आहे. हायड्रॉक्सिलेशन, हायड्रॉक्सिलेशन म्हणजे काय, OH मायनस ऍड होणं, सबस्टन्समध्ये OH मायनस हा काय होणार, मोलेक्युल ऍड होणं, याला आपण हायड्रॉक्सिलेशन असं म्हणतो. ऑक्सिजनेशन, ऑक्सिजनेशन म्हणजे आपण ऑलरेडी बघितले, ऑक्सिजन ऍड होणं. ओके, कुठं ऍड होतो, मोस्टली ॲट द कार्बन, नायट्रोजन और सल्फर ॲटम इन द ड्रग मोलेक्युल. कुठं ॲडिशन होणार आहे ही, ऑक्सिजन किंवा हायड्रॉक्सिल ग्रुप यांचे ॲडिशन कुठं होईल, आयदर कार्बन ॲटम मध्ये होईल किंवा नायट्रोजन ॲटम मध्ये किंवा सल्फर मोलेक्युलमध्ये कुठेतरी एका ठिकाणी ही ॲडिशन होऊ शकते. पुढची रिएक्शन बघा, डी अल्कायलेशन. डी अल्कायलेशन म्हणजे अल्किल ग्रुप. अल्किल ग्रुप म्हणजे कुठला, CH3+ किंवा CH3 किंवा C2H5 मायनस. मायनस म्हणजे डी अल्कायलेशन CH3+ येतं आणि C2H5+ येतं. तर हे पॉझिटिव्ह चार्ज रॅडिकल रिमूव्ह होणं. डी म्हणजे रिमूव्हल, अल्कायलेशन म्हणजे अल्किल ग्रुप. अल्किल ग्रुप रिमूव्ह होणं ही सुद्धा ऑक्सिडेशन रिएक्शन आहे. रिमूव्हल ऑफ पॉझिटिव्ह चार्ज होतो तिथं. नंतर ऑक्सिडेटिव्ह डिअमायनेशन. डिअमायनेशन म्हणजे अमायनो ग्रुप निघून जाणं, याला आपण ऑक्सिडेटिव्ह डिअमायनेशन म्हणतो. तर ह्या ऑक्सिडेशन रिएक्शन्स आहेत. दीज आर कॅरीड आउट बाय ग्रुप ऑफ मोनो ऑक्सिजनेज एन्झाईम्स विच आर प्रेझेंट इन द लिव्हर. कुठल्या एन्झाईम्समुळे या घडतात, तर मोस्टली मोनो ऑक्सिजनेज नावाचे एन्झाईम्स आहेत. ह्या मोनो ऑक्सिजनेज नावाच्या एन्झाईम्समुळं या ऑक्सिडेशन रिएक्शन घडत असतात. आणि हे कुठं प्रेझेंट असतात जास्त प्रमाणामध्ये, तर लिव्हरमध्ये हे मोनो ऑक्सिजनेज एन्झाईम प्रेझेंट असतात. म्हणून ह्या ड्रगचं मेजॉरिटी मेटाबॉलिझम कुठं होईल, लिव्हरमध्ये होईल. ड्रग्ज मेटाबोलाइज्ड कोणकोणते आहेत बघा बाय ऑक्सिडेशन रिएक्शन. बार्बिच्युरेट, फेनोथायाझिन्स, पॅरासिटामॉल, स्टेरॉइड्स, phenytoin, benzodiazepines. These are the drugs which are metabolized by oxidation reaction. One of the oxidation reaction. Okay, मग त्याच्यामध्ये आयदर हायड्रॉक्सिलेशन असेल किंवा ऑक्सिजनेशन असेल किंवा डिअल्कायलेशन असेल किंवा डिअमायनेशन असेल. तर या रिएक्शन्स या ऑक्सिडेशन रिएक्शन्स आहेत आणि दीज आर दी ड्रग्ज विच आर मेटाबोलाइज्ड बाय ऑक्सिडेशन रिएक्शन. बघा दुसरी आता ऑक्सिडेशन मध्ये बघा, पेंटोबार्बिटोन आहे. इट गेट्स कन्वर्टेड इन टू द हायड्रॉक्झी पेंटोबार्बिटोन. हायड्रॉक्झी मीन्स OH मायनस ग्रुपची ॲडिशन, मायनस ग्रुपची ॲडिशन, दॅट इज हायड्रॉक्झी पेंटोबार्बिटोन, दॅट इज ऑक्सिडेशन. अल्कोहोल इज कन्वर्टेड टू द ॲसिटाल्डिहाइड. अल्कोहोल इज कन्वर्टेड टू ॲसिटाल्डिहाइड. पॉझिटिव्हली चार्ज आयन रिमूव्ह होणं. ओके, याला आपण काय म्हणतो, ऑक्सिडेशन. निगेटिव्ह चार्ज आयन ॲड होणं आणि पॉझिटिव्ह चार्ज आयन रिमूव्ह होणं. आता इथं आपण बघितलं की हे H मॉलिक्यूल रिमूव्ह होतात, H निघून जातो आणि O राहतो तिथं.
डबल ओ येतो, त्याच्यामुळं 2 एच मॉलिक्यूल जातात आणि त्याच्यामुळं ही कंडिशन घडते, हे आपण बघितलेलं आहे. तर या अल्कोहोलचं कन्व्हर्जन ॲसिटाल्डिहाइडमध्ये होणं ही सुद्धा ऑक्सिडेशन रिएक्शन आहे. नेक्स्ट आपण बघू रिडक्शन. रिडक्शन इज अपोजिट टू द ऑक्सिडेशन. रिडक्शन म्हणजे काय? रिडक्शन हे अपोजिट आहे कशाच्या? ऑक्सिडेशनच्या. रिव्हर्स ऑफ ऑक्सिडेशन, रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन ऑर निगेटिव्हली चार्ज रॅडिकल. बघा ऑक्सिडेशन म्हणजे काय होतं? ॲडिशन ऑफ ऑक्सिजन होतं. रिडक्शन म्हणजे रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन ऑर निगेटिव्हली चार्ज रॅडिकल इज कॉल्ड ॲज रिडक्शन. ऑर जसं आपण बघितलं की ॲडिशन ऑफ काय होतं? पॉझिटिव्हली चार्ज, ॲडिशन ऑफ निगेटिव्ह चार्ज होतं, किंवा रिमूव्हल ऑफ हायड्रोजन किंवा पॉझिटिव्हली चार्ज रॅडिकल म्हणजेच ऑक्सिडेशन होतं. तर त्याच्या विरुद्ध म्हणजे ॲडिशन ऑफ हायड्रोजन अँड पॉझिटिव्हली चार्ज रॅडिकल इज कॉल्ड ॲज रिडक्शन. समजलं का? नाऊ ड्रग्स कोणकोणते आहेत जे या रिडक्शन मेकॅनिझमनं मेटाबोलाइज होतात. तर बघा पहिला ड्रग आहे क्लोरल हायड्रेट, दुसरा ड्रग आहे क्लोरॅम्फेनिकॉल, तिसरा आहे हॅलोथेन. बघा क्लोरॅम्फेनिकॉल इज कन्व्हर्टेड इन टू द अमायनो क्लोरॅम्फेनिकॉल, म्हणजे अमायनो ग्रुप त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे, पॉझिटिव्ह चार्ज आयन ॲड झालेला आहे. क्लोरॅम्फेनिकॉल इज कन्व्हर्टेड टू अमायनो क्लोरॅम्फेनिकॉल अँड दॅट इज नथिंग बट द रिडक्शन. यालाच आपण काय म्हणतो? रिडक्शन. नेक्स्ट फेज 1 रिएक्शन इज हायड्रोलिसिस. पहिली आपण ऑक्सिडेशन बघितलं, दुसरं रिडक्शन, आणि तिसरी जी रिएक्शन आहे ती आहे हायड्रोलायसिस. So cleavage of drug molecule by taking up water molecule is called as hydrolysis. हायड्रोलायसिस म्हणजे हायड्रोलायसिस नावामध्येच आहे. हायड्रोलायसिस हा वर्ड 2 वर्ड्स पासून आलाय बघा. हायड्रो मीन्स वॉटर आणि लायसिस मीन्स ब्रेकडाऊन. सो क्लिवेज म्हणजेच ब्रेकडाऊन ऑफ वॉटर मोलेक्यूल. ड्रगचं पण क्लिवेज होतं आणि वॉटर मॉलिक्यूलचं सुद्धा क्लिवेज होतं, आणि ह्या वॉटर मॉलिक्यूलच्या क्लिवेजमुळं ड्रगचं काय होत असतं? क्लिवेज होत असतं, ब्रेकिंग होत असतं. दॅट इज कॉल्ड एज हायड्रोलिसिस. क्लिवेज ऑफ ड्रग मॉलिक्यूल बाय टेकिंग अप वॉटर मॉलिक्यूल इज कॉल्ड ॲज हायड्रोलिसिस. म्हणजे लक्षात घ्या, इथं तुम्हाला लक्षात येईल काय होतं ॲक्च्युली. हा ड्रग आहे आणि या ड्रगमध्ये या वॉटरचं ॲडिशन कशी होते बघा. वॉटर मॉलिक्यूल तिथं एन्झाईममध्ये ॲक्ट होतो, एन्झाईमला ते बाइंड होईल, वॉटर मॉलिक्यूल ॲक्ट होईल आणि एका साईडला एच आणि दुसऱ्या साईडला OH असा ॲक्ट होईल. म्हणजे ड्रगचं ब्रेकडाऊन होतं आणि एका पार्टला H अटॅच होतो आणि दुसऱ्या पार्टला OH जाऊन अटॅच होतो, H वॉटरमधला. ओके, वॉटरमधला H आणि OH अशा पद्धतीने त्याचं स्प्लिटिंग होतं आणि तो त्या ड्रगचं सुद्धा स्प्लिटिंग करतो. यालाच आपण हायड्रोलिसिस असं म्हणतो. समजलं का हायड्रोलिसिस? Okay, here there is hydrogen and here there is hydroxyl group. अशा पद्धतीनं वॉटरचं सुद्धा क्लिवेज होतं आणि ड्रग मॉलिक्यूलचं सुद्धा क्लिवेज झालेलं बघायला मिळतं. Hydrolysis mostly occurs in liver, plasma, intestine and other tissues. Most of the time it takes place in liver, plasma and intestine. ड्रग मेटाबोलाइज्ड आर, कोणकोणते ड्रग्ज मेटाबोलाइज होतात बघा. कोलिनिस्टर, प्रोकेन, लिडोकेन, प्रोकेनमाइड, पेथिडीन, ऑक्झिटोसिन. दीज आर दी ड्रग्ज विच आर मेटाबोलाइज्ड बाय दिस हायड्रोलिसिस रिएक्शन. म्हणजे बघा ॲसिटिल कोलिनिस्टरेज नावाचा एन्झाईम आहे जे या ॲसिटिल कोलिनचं कन्व्हर्जन ॲसिटिल को एन्झाईम ए आणि कोलिनमध्ये करतं. ओके, आणि याच्यामध्ये वॉटर मॉलिक्यूल युटिलाइज केला जातो. Okay, acetylcholine is converted into acetyl coenzyme A plus choline. Now next phase 1 reaction is cyclization. पुढची phase 1 reaction कुठली आहे? सायक्लायझेशन. आता सायक्लायझेशन नावामध्येच आहे. सायक्लायझेशन म्हणजे फॉर्मेशन ऑफ सायक्लिक नेचर, सायक्लिक स्ट्रक्चर. ओके, रिंग स्ट्रक्चर. कन्व्हर्जन ऑफ स्ट्रेट चेन कंपाऊंड इनटू रिंग स्ट्रक्चर. म्हणजे स्ट्रेट चेन कंपाऊंड असेल त्याचं कन्व्हर्जन रिंग स्ट्रक्चरमध्ये करणं, याला आपण सायक्लायझेशन असं म्हणतो. ओके, सो दिस इज द स्ट्रेट चेन कंपाऊंड, इट गेट्स कन्व्हर्टेड इनटू दॅट रिंग स्ट्रक्चर.
याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, रिंग स्ट्रक्चरमध्ये होतं. दॅट इज कॉल्ड एज सायक्लायझेशन. याला आपण काय म्हणतो, सायक्लायझेशन. एक्झाम्पल ऑफ ड्रग विच इज मेटाबोलाइज बाय दिस रिॲक्शन इज प्रोगॉनिल. कुठला ड्रग आहे, प्रोगॉनिल नावाचा ड्रग आहे, जो या मेकॅनिझमनं काय होतो, मेटाबोलाइज होत असतो. नेक्स्ट आहे डिसायक्लायझेशन. पुढचं काय आहे, डिसायक्लायझेशन. तर डिसायक्लायझेशन म्हणजे काय, नावामध्येच डी मीन्स रिमूव्हल ऑर ब्रेकिंग ऑफ सायक्लायझेशन. सायक्लायझेशन म्हणजे सायकल म्हणजे रिंग स्ट्रक्चर. रिंग स्ट्रक्चर ब्रेक होणं आणि त्याचं कन्व्हर्जन स्टेट चेन कंपाऊंडमध्ये होणं, याला आपण डिसायक्लायझेशन असं म्हणतो. ओपनिंग ऑर ब्रेकिंग ऑफ रिंग स्ट्रक्चर इज कॉल्ड एज डिसायक्लायझेशन. ओके. Drugs which are metabolized by this decyclization reaction are barbiturates, phenytoin, beta-lactam antibiotics. ओके. तर हे बीटा-लॅक्टम अँटीबायोटिक आहे बघा, आणि हा बीटा-लॅक्टमेज एन्झाईम आहे. बीटा-लॅक्टम अँटीबायोटिक बीटा-लॅक्टमेज एन्झाईममुळे त्याचं मेटाबॉलिझम होतं. कसं मेटाबॉलिझम होतं बघा, तर हे काय करतं, रिंग स्ट्रक्चर जी आहे ती ओपन करतं अँड ब्रेकिंग ऑफ लॅक्टम रिंग जी होती ती ब्रेक झाली याच्यामध्ये, आणि लॅक्टम रिंग ब्रेक झाली की हा बीटा लॅक्टम अँटीबायोटिक काय होतो, इनएक्टिव्ह झालेला आपल्याला बघायला मिळतो. सो दिस मेकॅनिझम इज कॉल्ड एज डिसायक्लायझेशन ऑर दिस रिएक्शन इज कॉल्ड एज डिसायक्लायझेशन रिएक्शन. समजलं का. ओके. आता आपण डिस्कस करूया नेक्स्ट टाइप ऑफ रिएक्शन्स, दॅट इज सिंथेटिक रिएक्शन्स, और दीज आर ऑल्सो कॉल्ड एज फेज 2 रिएक्शन्स, और दीज आर ऑल्सो कॉल्ड एज कॉन्ज्युगेशन रिएक्शन्स. ओके. तर या आणि फेज 1 मध्ये काय फरक आहे बघा. हिअर देर इज फॉर्मेशन ऑफ एंटायरली डिफरंट मेटाबोलाइट फ्रॉम ड्रग. ओके. ड्रग पासून इथं एंटायरली डिफरंट मेटाबोलाइट तयार होतो, आणि म्हणून याला आपण सिंथेटिक रिएक्शन असं म्हणतो. ओके. सिंथेसिस जसं होतं तशा पद्धतीनं काय होणार आहे, एंटायरली डिफरंट मेटाबोलाइट इथं तयार होतो, आणि त्याच्यामुळं आपल्याला सिंथेटिक रिएक्शन झालेली बघायला मिळेल, आणि नवीन मॉलिक्यूल तयार होतं याच्यामध्ये, एंटायरली डिफरंट मेटाबोलाइट तयार होतो मेन ड्रगपेक्षा, म्हणून याला सिंथेटिक रिएक्शन्स असं म्हणतात. In this, there is involvement of endogenously released substances. जसं आपण बघितलं की फेज 1 मध्ये एंडोजिनसली रिलीज सबस्टन्स इन्व्हॉल्व नसतात, इथं मात्र एंडोजिनसली रिलीज सबस्टन्सेस इन्व्हॉल्व असतात. दीज एंडोजिनसली रिलीज सबस्टन्सेस कंबाईन विथ ड्रग अँड दे आर इन्व्हॉल्व इन द फॉर्मेशन ऑफ न्यू molecule or metabolite, and hence these are also called as conjugation reaction. Conjugation म्हणजे कॉम्बिनेशन. तर एंडोजिनसली रिलीज सबस्टन्स ड्रग बरोबर कंबाईन होतो, म्हणून याला आपण कॉन्ज्युगेशन रिॲक्शन असं म्हणतो. ओके. समजलं का कॉन्ज्युगेशन रिॲक्शन म्हणायचं, सिंथेटिक का म्हणायचं, कॉन्ज्युगेशन का म्हणायचं, हे समजलं. आता बघा मेटाबोलाइट विच इज फॉर्म्ड, आता बघा मेटाबोलाइट विच इज फॉर्म्ड आफ्टर दीज रिएक्शन्स इज मोस्टली वॉटर सोल्युबल अँड विच इज इझिली एलिमिनेटेड थ्रू द युरिन. लक्षात घ्या, म्हणजे ह्या रिॲक्शन झाल्यानंतर जो काही मेटाबोलाइट तयार होईल तो मेजॉरिटीली काय असणार आहे, वॉटर सोल्युबल असणार आहे. जसं आपण बघितलं की फेज 1 नंतर मेटाबोलाइट वॉटर सोल्युबल असेलच असं नाही, पण फेज 2 नंतर मात्र जो तयार होणारा मेटाबोलाइट आहे तो मॅक्झिमम वॉटर सोल्युबल असणार आहे, आणि तो युरिन मधून एलिमिनेट होईल. Sometimes these reactions are followed after phase 1 reactions, hence these are called as phase 2 reactions. तर लक्षात घ्या, प्रत्येक वेळी नाही तर बऱ्याच वेळेला काही ड्रग्जमध्ये आपण बघितलं तर पहिल्यांदा फेज 1 रिएक्शन घडते आणि त्याच्यानंतर फेज 2 रिएक्शन घडते, म्हणून या रिएक्शन्सना आपण फेज 2 रिएक्शन्स असं म्हणतो. कारण फेज 1 रिएक्शन घडल्यानंतर जो मेटाबोलाइट तयार झालेला आहे त्या मेटाबोलाइटवर परत रिएक्शन घडते, ती फेज 2 रिएक्शन असते. ओके. And the metabolite which is formed after phase 2 or conjugation or synthetic reactions are mostly inactive. तर यानंतर तयार होणारे जे काही मेटाबोलाइट्स आहेत ते इनएक्टिव्ह असतात. फेज 1 मुळे तयार होणारे मेटाबोलाइट
इनॅक्टिव्ह असतीलच असं नाही, पण फेज 2 मुळे तयार होणारे जे मेटाबोलाइट्स आहेत ते मेजॉरिटीली मोस्टली इनॅक्टिव्ह असतात. आता लक्षात घ्या, इथं आपल्या बॉडीमधला एंडोजिनसली रिलीज सबस्टन्स त्या ड्रग बरोबर कंबाईन होणार आहे. आता हे कॉम्बिनेशन होण्यासाठी एनर्जीची गरज पडते. हाय एनर्जी इज रिक्वायर्ड टू कॅरी आउट दीज रिॲक्शन्स. ह्या रिॲक्शन्स घडवून आणण्यासाठी फेज 1 रिॲक्शनपेक्षा जास्त एनर्जी युटिलायझेशन होतं. लक्षात आलं? एनर्जी रिक्वायरमेंट इज हायर इन दिस केस. टाइप्स ऑफ सिंथेटिक किंवा फेज 2 रिॲक्शन्स कोणकोणत्या आहेत किंवा कॉन्जुगेशन रिॲक्शन्स कोणकोणत्या आहेत? तर डिपेंडिंग अपॉन द एंडोजिनसली रिलीज सबस्टन्स विच गेट कंबाईन्ड विथ द ड्रग मोलिक्यूल, these are subtyped as glucuronide conjugation, acetylation, methylation, सल्फेट कॉन्जुगेशन, ग्लायसिन कॉन्जुगेशन. तर ग्लुकुरोनाइड कॉन्जुगेशन म्हणजे काय बघा, कॉम्बिनेशन विथ ग्लुकुरोनिक ॲसिड. ड्रगचं कॉम्बिनेशन कशाबरोबर होतं? ग्लुकुरोनिक ॲसिड बरोबर कॉम्बिनेशन होतं, विच इज डिराइव्ड फ्रॉम ग्लुकोज. हे ग्लुकुरोनिक ॲसिड बॉडीमध्ये कशापासून तयार होतं? ग्लुकोजपासून तयार होतं आणि हे ग्लुकुरोनिक ॲसिड ड्रग बरोबर कंबाईन होतं. म्हणजे इथं तुम्ही जर बघितलं, ड्रग किंवा मेटाबोलाइट जो आहे बघा, ड्रग ऑर मेटाबोलाइट फ्रॉम फेज 1 रिॲक्शन, फेज 1 रिॲक्शन मधला मेटाबोलाइट किंवा ड्रग याच्याबरोबर हे ग्लुकुरोनिक ॲसिड, हे स्ट्रक्चर आहे ग्लुकुरोनिक ॲसिडचं, हे कंबाईन होतं आणि ग्लुकुरोनाइड कॉन्जुगेट तयार होतो ड्रगचा, जो वॉटर सोल्युबल असतो. अशी रिॲक्शन घडते, याला आपण ग्लुकुरोनाइड कॉन्जुगेशन रिॲक्शन असं म्हणतो. मोस्ट मेटाबोलाइज्ड compounds with glucuronide conjugation are hydroxyl group, the drugs which contain hydroxyl group or carboxylic acid group. ज्या सबस्टन्सेस मध्ये हायड्रॉक्सिल ग्रुप आणि कार्बॉक्सिलिक ॲसिड ग्रुप प्रेझेंट असतो, असे ड्रग्ज मोस्टली या रिॲक्शननं मेटाबोलाइज झालेले बघायला मिळतात. एक्झाम्पल्स ऑफ द ड्रग बघा, क्लोरॅम्फेनिकॉल आहे, ॲस्पिरिन आहे, फिनॅसेटिन आहे, मॉर्फिन आहे आणि मेट्रोनिडाझोल. हे ड्रग्ज काय होतात? या ग्लुकुरोनाइड कॉन्जुगेशन रिॲक्शनमुळं काय होतील? मेटाबोलाइट झालेले बघायला मिळतील. ओके. नाउ नेक्स्ट इज ॲसिटिलेशन. पुढची रिॲक्शन काय आहे? ॲसिटिलेशन. तर नाव आहे कॉम्बिनेशन विथ ॲसिटिल ग्रुप. ॲसिटिल ग्रुप बरोबर कॉम्बिनेशन होणं याला आपण ॲसिटिलेशन असं म्हणतो. म्हणजे ड्रग किंवा मेटाबोलाइट फ्रॉम फेज 1 रिॲक्शन याच्या बरोबर ॲसिटिल ग्रुप हा जो इकडे दिसतोय आपल्याला, दिस ग्रुप ॲसिटिल ग्रुप, ह्या ॲसिटिल ग्रुपचं या इथं रिॲक्शन झालेली बघायला मिळेल आपल्याला आणि मग त्याचा ॲसिटिल कॉन्जुगेट तयार होतो. ॲसिटिल कॉन्जुगेट म्हणजे ॲसिटिल ग्रुप फ्रॉम ॲसिटिल कोएन्झाइम ए. ओके, हाच लक्षात घ्या, हा ॲसिटिल ग्रुप आहे पण हा इथं आहे, ॲसिटिल कोएन्झाइम ए मध्ये आहे इथं, आणि याचं रिॲक्शन कशाबरोबर होते? ड्रग बरोबर होते आणि ॲसिटिल कॉन्जुगेट तयार होतो, याला आपण ॲसिटिलेशन असं म्हणतो. कुठल्या प्रकारचे सबस्टन्सेस काय होतात या रिॲक्शननं मेटाबोलाइज होतात बघा? अमायनो ग्रुप, हायड्रोजन रेसिड्यू असणारे ड्रग्ज या रिॲक्शनने मेटाबोलाइज होतात. ड्रग्ज विच आर मेटाबोलाइज बाय दिस रिॲक्शन: सल्फोनेमाइड्स, आयसोनियाझाइड, पॅरा अमायनो सॅलिसिलिक ॲसिड, हायड्रोजन, हे ड्रग्ज आहेत. आता नेक्स्ट रिॲक्शन आहे फेज 2 रिॲक्शन, दॅट इज मिथायलेशन. पुढची रिॲक्शन कुठली आहे? मिथायलेशन. तर मिथायलेशनमध्ये पण नावाप्रमाणेच मिथाईल ग्रुप ॲड होईल, कॉम्बिनेशन विथ मिथाईल ग्रुप, मिथाईल ग्रुप बरोबर कॉम्बिनेशन होणं याला आपण मिथायलेशन असं म्हणतो. ड्रग ऑर मेटाबोलाइट फ्रॉम फेज 1 रिॲक्शन गेट कंबाईन्ड विथ मिथाईल ग्रुप फ्रॉम अमायनो ॲसिड्स. अमायनो ॲसिड्स मधल्या मिथाईल ग्रुप बरोबर त्याची रिॲक्शन होते आणि मिथाईल कॉन्जुगेट तयार होतात. Mostly metabolized compounds with this reaction, that is methylation reaction, are amines and phenols. अमाइन्स किंवा फेनॉल ग्रुप प्रेझेंट असणारे जे ड्रग्ज आहेत यांचं मिथायलेशन ग्रुपनं रिॲक्शन झालेले आपल्याला बघायला मिळते. ड्रग्ज कोणकोणते आहेत बघा? ॲड्रेनलिन, हिस्टामाइन, निकोटिनिक ॲसिड. These are the substances which are metabolized by methylation reaction. ओके. नेक्स्ट जे कॉन्जुगेशन रिॲक्शन आहे ती आहे सल्फेट कॉन्जुगेशन रिॲक्शन. ओके, तर ॲडिशन ऑफ सल्फेट ग्रुप
विथ द हेल्प ऑफ सल्फोकायनेज एन्झाईम. सल्फोकायनेज एन्झाईम जे आहे या एन्झाईमच्या मदतीनं सल्फेट ग्रुप ॲड होणं ड्रग किंवा ड्रगच्या मेटाबोलाइटमध्ये फेज 1 रिएक्शन मधल्या मेटाबोलाइट बरोबर याची सल्फेट ग्रुप ॲड होणं सल्फोकायनेज एन्झाईमच्या मदतीनं याला आपण सल्फेट कॉन्जुगेशन असं म्हणतो. ओके, तर सल्फेट कॉन्जुगेशन कुठल्या कंपाऊंडचं होतं बघा, ज्यांच्यामध्ये फेनॉलिक ग्रुप प्रेझेंट आहे किंवा काही ड्रग्ज जे स्टिरॉइडल ड्रग्ज आहेत यांचं मेटाबॉलिझम हे सल्फेट कॉन्जुगेशन होत असतं. ड्रग्ज बघा, क्लोरॅम्फेनिकॉल मध्ये फेनॉल आहे, क्लोरॅम्फेनिकॉलचं होईल. स्टिरॉइड्स वेगवेगळे जे स्टिरॉइडल ड्रग्ज आहेत ते ड्रग्ज सल्फेट कॉन्जुगेशन रिएक्शननं मेटाबोलाइज होतील. लास्ट जे कॉन्जुगेशन आपण बघणार आहे दॅट इज द ग्लायसिन कॉन्जुगेट और ग्लायसिन कॉन्जुगेशन रिएक्शन. The combination with glycine molecule is called as glycine conjugation. Drug or metabolite of drug from phase 1 reaction get combined with glycine amino acid. तर हे ग्लायसिन काय आहे? अमायनो ऍसिड आहे. इथे लक्षात येते तुम्हाला हे स्ट्रक्चर दिसतंय ग्लायसिनचं आहे. या ग्लायसिन बरोबर ड्रगचं किंवा मेटाबोलाइट फ्रॉम फेज 1 रिएक्शन याच्याबरोबर ह्या ग्लायसिनचं कॉम्बिनेशन होतं आणि ग्लायसिन कॉन्जुगेट तयार होतो. याला आपण ग्लायसिन कॉन्जुगेशन असं म्हणतो. कुठले कंपाऊंड्स आहेत ज्यांचं ग्लायसिन कॉन्जुगेशन रिएक्शन घडते किंवा मेटाबॉलिझम घडतं? सॅलिसिलिक ऍसिड असणारे सबस्टन्सेस आणि कार्बोक्सिलिक ऍसिड ग्रुप असणारे सबस्टन्सेस याचं ग्लायसिन कॉन्जुगेशन रिएक्शननं मेटाबॉलिझम झालेलं बघायला मिळेल. ड्रग्ज बघा कोणकोणते आहेत? सॅलिसिलिक ऍसिड, आयसोनिकोटिनिक ऍसिड. These are the drugs which are eliminated or which can be metabolized by glycine conjugation reaction. Okay, समजलं का? ओके, नाउ वी आर डिस्कसिंग अबाउट द समरी. आता आपण बघू की आजच्या या सेशनमध्ये आपण काय काय बघितलं. पहिलं आपण बघितलं क्लासिफिकेशन अँड डिस्क्रिप्शन ऑफ रिएक्शन्स फॉर मेटाबॉलिझम ऑफ ड्रग. क्लासिफिकेशन बघितलं रिएक्शन्स ऑफ फॉर मेटाबॉलिझम ऑफ ड्रगच्या आणि त्याचं डिस्क्रिप्शन बघितलं. ओके,